वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा टाकळी भानमध्ये. स्वर्गीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली. सर्वपक्षीय शोकसभा. संपूर्ण गाव बंद ठेवून दुःखवटा पाळला. श्रीरामपूर तालुक्यातील टाकळी भान गावात आज राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनाबद्दल ग्रामस्थ आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीने शोकसभा घेण्यात आली. या शोकसभेतून गावकऱ्यांनी आपली भावना व्यक्त केली. टाकळी भान तालुका श्रीरामपूर येथे गुरुवारी दिनांक 29 जानेवारी रोजी सकाळी ठीक 10 वाजता स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनाबद्दल ग्रामस्थ व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून गुलाब पुष्प वाहत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शोकसभेत उपस्थितांनी त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा गौरव करत आठवणींना उजाळा दिला. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत याच दिवशी संपूर्ण टाकळी भान गाव बंद ठेवून दुःखवटा पाळण्यात आला. या शोकसभेला सर्वपक्षीय उपस्थिती होती. वेद बातमीसाठी दिलीप लोखंडे, श्रीरामपूर. संचालक मंडळ आम्ही मुंबईत गेलो आणि 10:30ला आम्ही मंत्रालयाच्या खाली आतमध्ये जाऊन उभे राहिलो. अजितदादांचं चेंबर 5व्या मजल्यावर होतं आणि आम्ही लिफ्टची वाट बघत खाली उभे होतो. अजितदादांनी आम्हाला टायमिंग दिलं नव्हतं, पण अजितदादा आमच्या नंतर मंत्रालयामध्ये आले आणि आम्ही खाली उभे असताना अजितदादांनी इतक्या स्पीडनी 5 मजले पायऱ्या चढून 5 मजले वर जाऊन आमच्या आधी ते चेंबरमध्ये जाऊन बसले. म्हणजे इतकं वेळेचं भान ठेवणारा कल्पनाही कोणाला करवत नव्हती. आणि कालची सकाळ ही महाराष्ट्रासाठी दुर्दैवी ठरली. कालचा दिवस हा महाराष्ट्राच्या राजकारणात एक काळा दिवस ठरला, कारण की अजितदादांसारखा नेता तयार व्हायला 40 वर्षाचा काळ जावा लागतो. त्यानंतर एवढा मोठा ताकदीचा नेता या ठिकाणी तयार होत असतो. त्याच्यामुळे ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये न भरून येणारी बाब आहे की 40-45 वर्ष राजकारण केल्यानंतर अजितदादा सरकार नेता तयार झाला. आपल्या पक्षवक्तापणा असेल,